ओम श्री गुरुदेवाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम् सदालंकृतं सन्न्यासयोगम्। मुखे वेदान्तशास्त्रार्थनिधि नमो परब्रह्मा स्वरूपम् गोरक्षे जालिंदर चरपटाश अडवंगाने मच्छिंद्र आद्या चौरंगी रिवाणक भरतरी सौम्या भूम्यान गोवर्ण नमनाथ सिद्धः धन्य धन्य अडवंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा। अडवंगनाथ महाराज की जय, सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय, नवनाथ भगवान की जय। आदेश, प्रेम से बोलो आदेश। गोविंद गोपाल हरि जय श्री राधे गोविंद गोपाल हरि जय श्री राधे गोविंद गोपाल हरे जय श्री राधे गोविंद गोविंद गोपाल हरे जय श्री राधे गोविंद। हे बघा टाळी वाजवा सर्वजण आणि प्रेमाने करा। हा सुयोग आपल्याला प्राप्त झालेला आहे, पुन्हा पुन्हा योग येत नाही। तर मग कोणी आळस न करता प्रेमाने म्हणा, टाळी वाजवा। एक टाळी, टाळी एक दोन नाही, वर हात करा। टाळी सर्वांची सारखी, पुरुष महिला सर्वजण म्हणा। हे गोविंद गोपाल हरी जय श्री राधे गोविंद। गोविंद गोपाल हरे जय श्री राधे गोविंद। गोविंद गोपाल हरी
राधे गोविंद 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 गोविंद गोपाल हरे जय श्री 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 राधे गोविंद राधे गोविंद राधे गोविंद राधे गोविंद राधे गोविंद राधे गोविंद गोपाल हरि जय श्री राधे गोविंद गोपाल हरि जय श्री राधे गोविंद गोपाल हरे जय श्री राधे गोविंद राधे गोविंद गोपाल हरे जय श्री राधे गोविंद भगवान की जय अलग निरंजन आदेश आदेश प्रेम से बोलो आदेश महिलांचा आवाज कमी आहे. आदेश पुरुषांचं कमी आहे. आदेश तुमच्यापेक्षा जास्त आहे. धन्यवाद धन्यवाद सर. पवित्र मंगलमय वातावरणामध्ये आज श्रीमद नवनाथ कथेचा दुसरा दिवस आहे. संगीत नवनाथ कथा परम भाग्याने हा सुयोग आपल्याला प्राप्त झालेला आहे. श्री क्षेत्र दाड बुद्रुक आपल्या गावामध्ये हनुमंतराया सप्ताह कमिटी भजनी मंडळ गावकरी मंडळ हनुमंतराया आयोजन सप्ताहाचे सर्व ग्रामस्थ मंडळी दाड बुद्रुककरांना मनापासून धन्यवाद. सुंदर निवेदन केलं. डेकोरेशन मंडप सुंदर आहे. साऊंड सिस्टीम सुंदर आहे. व्यवस्था सुंदर आहे. स्टेज डेकोरेशन सुंदर आहे. आमचे संगीत रत्न अति सुंदर आहे. आणि तुम्ही श्रोते वर्ग बहुश्रुत अत्यंत सुंदर आहे. सर्वांना धन्यवाद. चित्रीकरण करणारे यूट्यूब चॅनल वाले आपल्यालाही धन्यवाद. माऊली चॅनल अडबंगनाथ दर्शन यूट्यूब चॅनल दुसरे मुकुंदराज महाराज भक्त परिवार ठीक आहे. माता भगिनी पुरुषजन आज या ठिकाणी कथेला प्रारंभ होत आहे.
मागच्या वर्षी गोरख तात्या बनसोडे यांनी फोन केला. ते डबल चुकलं का? पांडू तात्या बनसोडे, गोरख तात्या, गोरख भाऊ तांबे फोन केला. अरुणनाथगिरी महाराज गावात सप्ताह चालू आहे पारायण. बर, भेट द्यायला यावाच लागेल. एकही तारीख जुळली नव्हती. 7 ते 9 ला बोलवलं होतं तांबे पाटील. 7 ते 9 ला एकही जुळे ना. मी म्हटलं 7 ते 9 जुळे ना तात्या, काय करावा? मग मध्ये आलं तरी चालेल, कारण गादी अडमंगनाथाचे 5 वाजता येऊन गेलतो मागच्या वर्षी. बरोबर ना? 5 वाजता आलो आणि इथे आल्यास तुम्ही मला पास केलं की पुढच्या वर्षी तुम्ही नवनाथाची कथा द्या या स्टेजवर बोलले. बरोबर ना? आणि मग तेव्हाच मी हो म्हणालो. गेले 6 महिन्यापूर्वी तुम्ही समस्त गावकरी मंडळी 50-60 लोक आले होते. टोपेवाले साहेब, तुम्ही, वारकरी मामा, सगळे जण आले होते. आता मला नावच सगळ्यांचे ज्ञात नाही बरं का, म्हणून मी नाव समस्त गावकरी म्हणतो. तात्या समजून घ्या, सगळे आले त्यात गावात, म्हणून सगळे जण आले. 50-60 लोक आले होते तुम्ही तारीख घ्यायला पाटील. आणि आनंदाने उत्साहाने ही तारीख घेतली. आणि अडबंगनाथाच्या कृपेने, नारायणगिरी बाबांच्या आशीर्वादाने, मुकुंदराज बाबांच्या आज्ञेने ही नवनाथ कथा आपल्या गावात होती. समस्त आयोजकाला मनापासून धन्यवाद देतो. आज कथेला भेट देण्याकरता पहिल्याच दिवशी ज्यांचं आगमन झालं ते आदरणीय वरपे सर, कुटे सर. आणि आज ज्यांचं आगमन झालं ते विष्णुपंत राहटळ साहेब. धन्यवाद आपल्याला. शामराव देठे पाटील, खर्डे पाटील, तुम्ही सुद्धा आजही उपस्थित आहात. गावातील सगळे जण, टोपेवाले, बिगर टोपेवाले, चष्म्यावाले, बिगर चष्म्यावाले, सोन्याच्या माळावाले, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. पण सोन्याच्या माळावाल्याने मला अजून काही चहा प्यायला घरी बोलवलं नाही. ते असं करू नका बुवा तुम्ही. आमचा नंबर, मी 21 तारखेपासून म्हणजे उद्या संध्याकाळी आल्यानंतर तर 25 तारखेपर्यंत दाड गावात मुक्कामी थांबणार आहे. सगळ्या गावाला भेट देणार आहे. 5 दिवस इथेच थांबणार आहे. 21, 22, 23, 24, 4 आणि काल्याचा 5वा. तर मग अनेक लोकांची इच्छा आहे आमच्या घरी महाराजांनी यावं. तर पांडू तात्या बनसोडे पाटील, गोरख भाऊ आदी करून कमिटीतले, मला नाव माहित नाही, संपर्क साधा, तुमच्या घरी भेट द्यायला येऊ. धन्यवाद. काल मी एक शब्द बोललो, पाहुणे आलेल्या माणसांनी वरती या, स्टेजवर या, दर्शन घ्या. मला गावातून 2 फोन आले. ते म्हटले महाराज तुम्ही पाहुण्यालाच परवानगी दिली काल. वेळी म्हणून मी सहज बोललो सर. आणि आज मात्र 10 मिनिटं सर्वांना भेटता येईल. मी गोरख भाऊला बोललो 10 मिनिटं सत्कार उस्तवर ज्याला यायचं दर्शनाला इथंच यायचं, 10 मिनिटं थांबणार, नंतर पंगत. सर्वांना धन्यवाद. अलक निरंजन आदेश बरं का नकुलजी, धन्यवाद. आमचे वरपेशर आजही शब्द दिल्याप्रमाणे सहपत्नी आले. धन्यवाद आहे. संग सती जग जननी भवानी, रामायणामध्ये उल्लेख आहे. डमकदादा, सद्गुरु नारायणगिरी बाबांच्या कृपा आशीर्वादाने 4-5 कथा करण्याचा योग प्राप्त झाला. ते महाराष्ट्रातले तांबे पाटील नारायणगिरी बाबाचे शिष्य अरुणनाथगिरी देण्यात 4-5 कथा येतात. गुरुवारी नारायणगिरी बाबांच्या आदेशाने सेवा करण्याची संधी प्राप्त होती. हे अरुणनाथगिरीचं कर्तृत्व नाही तर नारायणगिरी बाबांची कृपा आहे, हे मला महत्वाचं आहे. कारण गुरु शिवाय जीवन धन्य होऊ शकत नाही आणि गुरु शिवाय आपण तरुण. गुरु बिन कौन बतावे बाटे, गुरु बिन कौन बतावे बाटे, कौन बतावे बाटे, गुरु बिन कौन बतावे बाटे. बड़ा बिकट यमय घाटा, बड़ा बिकट है
बाटे बड़ा बिकट है यम घाट बड़ा बिकट है यम घाट बड़ा बिकट है यम घाट गुरु बिन कौन बता देवते गुरु बिन कौन बतावे बाटे गुरु बिन कौन बतावे ओ गुरु बिन कौन बतावे बाट अलग निरंजन आदेश गुरु बिन कौन बतावे बाट बड़ा बिकट है यम घाट बड़ा बिकट है यम घाट बड़ा बिकट है यम घाट। धन्यवाद। या ठिकाणी सर्जेराव पाटील कोते साहेब शिर्डी तात्या बाबा आणि बायजाबाई ज्या शाईबाबांनी माता मांडलं होतं बायजाबाईंना त्या बायजाबाईंचे वंशज नातू या ठिकाणी शिर्डीवरनं आले. कोते साहेबांना मनापासून दाडकराच्या वतीने धन्यवाद. बापूसाहेब गायके पाटील तुम्ही आडून बसलो थोडे नकुल जवळ घ्यान त्याला समोर. धन्यवाद. या पुढे आपण आलात शिर्डी संस्थान प्यारो ऑफिस. आम्हाला दर्शनाला 2 मिनिटात घेऊन जातं मध्ये. कृपा आहे शाईबाबाची. आता कथेला प्रारंभ होत आहे. लक्ष देऊन ऐका. प्रेम से बोलो आदेश. कालपर्यंत आपण सर्वांनी कथा भाग बघितलेला आहे. कालपर्यंत कथा भाग बघितला. मच्छिंद्रनाथ महाराज हनुमंतरायला वचन देतात. मच्छिंद्रनाथ महाराजांनी सांगितलं महाराज स्त्री राज्यात मी जाईल. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं की माझ्यावरती मैनाकिनीचं ओझं आहे. हनुमंताची भक्ती मैनाकिनीने केली आणि सांगितलं की पुरुष सहवासाची इच्छा पूर्ण कर. हनुमंतराय म्हणाले ही मी तुझी इच्छा पूर्ण करू शकत नाही पण नाथपंथातला पहिला योगी कवी नारायण मच्छिंद्रनाथ तुझी इच्छा पूर्ण करील. हनुमंताने सांगितलं ही इच्छा मी आता पूर्ण करू शकणार नाही. 12 वर्षांनी परत येईल. नाथ करले न करता आता परवानगी द्या. आणि हनुमंताला वायुदेवाला नमस्कार केला कवी नारायण मच्छिंद्रनाथाने आणि भ्रमण करू लागले. कालपर्यंत कथा भाग इथपर्यंत झाला ओरपेसर. आणि आज मच्छिंद्रनाथ महाराज यात्रा करता 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 यात्रा करत असताना हिंगळा देवीच्या दर्शनाकरता निघालेले आहेत. यात्रा चालू होती हिंगळा देवीच्या दर्शनाची आज अंतकरणामध्ये. आणि हिंगळा देवीच्या दर्शनाला जाता जाता महाराज अनेक तीर्थ करत चाललेले आहेत. मच्छिंद्रनाथ महाराज जाता जातानी भजन सुरू आहेत. हिंगळा देवीच्या दर्शनाची आस हर्षे मच्छिंद्रास बहु झाला. हिंगळा देवीच्या दर्शनाची आस हर्षे मच्छिंद्रास बहु झाला. हिंगळा देवीच्या दर्शनाची आस हर्ष मच्छिंद्रास बहु झाला. हिंगळा देवीच्या दर्शनाची आस हर्ष मच्छिंद्रास बहु झाला. मनामध्ये हिंगळा देवीच्या दर्शनाची आस निर्माण केली. माता भेटली पाहिजे. जाता 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 घनघोर ऐरण्य. ज्या ऐरण्यातून जाता असताना घनघोर ऐरण्य निबिड बन होता. त्या निबिड वनातून घनघोर ऐरण्य त्या ठिकाणी जात असताना त्या जंगलातून मच्छिंद्रनाथ महाराज देवीच्या दर्शनाकरता निघाले. हिंगळा देवी. आणि जाता 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 नीट लक्ष देऊन ऐका सर्व मायबापांनो. निबिड ऐरण्यातून जात असताना भ्यासूर ते वन होतं. भ्यासूर ऐरण्य होतं. त्या ठिकाणी रस्त्याने प्रवास सुरू झाला.
आणि जाता जाता एक घटना. मच्छिंद्रनाथ महाराज चालले. देवीचं मंदिर अत्यंत सुंदर, पण जंगलात आहे, रस्ता नाही. त्याच ठिकाणी अष्टभैरव त्या ठिकाणी प्रहारा करत होते. मंदिरात मच्छिंद्रनाथ महाराज जात असताना अष्टभैरवाने अडवलं. आपण कोण आहात? आपला परिचय काय महाराज? अष्टभैरव ते मार्ग आडवीती. अष्टभैरव ते मार्ग आडवीती. मार्ग आडवीती. अष्टभैरव ते मार्ग आडवीती. विचारी त्या पाप पुण्य किती विचारी त्या. पाप पुण्य किती विचारी त्या. महाराज दर्शनाला आपण चाललेले आहात. आपण कोण आहात? देवीचे अष्टभैरव साधूच्या वेशात आली आणि मच्छिंद्रनाथाला अडवलं. अंदर जाना मना है, अंदर मत जाओ. ठीक है, अंदर जाना मना है. आप अंदर नहीं जा सकते, अनजान व्यक्ति हूं. भैया मुझे देवी का दर्शन करना है, जाने दो. नहीं जाने देंगे, क्योंकि आपके पास इजाजत नहीं माता का दर्शन करने के लिए. और आपके पास पाप कितना है, पुण्य कितना है बता दो. जिसके पास पुण्य से अधिक पाप होता है वो अंदर नहीं जा सकता. जिन्होंने पुण्य किया है वो मंदिर में जा सकता है. पाप वाला आदमी अंदर नहीं जाने देंगे, जाता ही नहीं है. और झूठ बोलकर अंदर गया तो ये द्वार छोटा हो जाता है, मंदिर अंदर रह जाता है. अपना पाप कितना है बताओ, पुण्य कितना है बताओ. मच्छिंद्रनाथ कहने लगे, देखो भाई, मैं पाप भी नहीं जानता और मैं पुण्य भी नहीं जानता. मैं ना पाप जानता हूँ नहीं पुण्य जानता हूँ. मुझे पाप भी पता नहीं, मुझे पुण्य ही पता नहीं. पाप क्या होता है, पुण्य क्या होता है. मैंने तो कभी पाप किया ये भी मुझे पता नहीं, और पुण्य किया ये भी मुझे पता नहीं है. कैसा पाप, कैसा पुण्य, ये मुझे मालूम नहीं है. जो भी मैं करता हूँ ये भगवान की इच्छा होती है वही करता हूँ. जो माझे सर्व कर्म ईश्वर अर्पण. कर्म पाप पुण्य मी ना जाणे. माझे सर्व कर्म ईश्वर अर्पण. कर्म पाप पुण्य मी ना जाणे. माझे सर्व कर्म ईश्वर अर्पण. कर्म पाप पुण्य मी ना जाणे. माझे सर्व कर्म ईश्वर अर्पण. कर्म पाप पुण्य मी ना जाणे. आदेश, प्रेम से बोलो ना, आदेश. अरे कशाचं पाप आणि कशाचं पुण्य. मला पुण्य माहित नाही, पापही माहित नाही. मी पाप आणि पुण्य करत नाही. जे केलं ते देवाला अर्पण करतो. मयार बिन मन अर्पण दियो मन भक्त समे प्रिय. हा मी बुद्धीचं अर्पण केली, मन अर्पण केलं, कर्म अर्पण केलं. माझं मी ठेवलंच नाही. जो कोण देव ईश्वराला जो अर्पण करतो ना त्याला पापही बाधत नाही आणि त्याला पुण्यही बाधत नाही. प्रेम से बोलो आदेश. जे केलं देवाला अर्पण करा. मी केलं म्हणू नका, देवाने करून घेतलं म्हणा. देवावर जबाबदारी होईल ती. कसला बाप, कसलं पुण्य. माझे कर्म सर्वे विश्वाला अर्पण. कर्म पाप पुण्य मी न जाणे. कर्म पाप पुण्य देह करी नित्य. असता हे सत्य सांग काही. पाप पुण्य देहाने होतं. मी देहावरच नाही, मी विधेय आहे आणि विधेयाला पाप पुण्य नाही. माझे सद्गुरू नारंगिरी बाबा विधेय होते, विधेय. ते रात्रंदिवस कीर्तनात रंगले की 4-4, 5-5 तास कीर्तन करायचे. देहाचा भान नसायचा. ही अवस्था आपण सर्वांनी बघितली. ते गुरुवरे नारंगिरी महाराज होते. आणि असे संत मच्छिंद्रनाथ महाराज मंदिरात जाण्याकरता निघाले. मंदिरात जात असताना अष्टभैरवानी त्यांना अडवलं, जाऊ देत नाहीयेस. पाप पुण्य सांगा. जोपर्यंत पापांनी पुण्य सांगत नाही, खोटे बोलून मध्ये गेले की मंदिराचं द्वार लहान होईल, तुम्ही मध्ये अडकले जाल. मच्छिंद्रनाथ म्हणाले, पाप पुण्य मला माहित नाही. मी मातेचे दर्शन करता चाललो, शुद्ध अंतकरण आणि अपेक्षा काहीच नाही. त्या ठिकाणी घनघर दोघांचं युद्ध झालं. सावधान.
सावधान आक्रमण चलो चलो त्याच ठिकाणी युद्धदुगांतर रंगला महाराज मच्छिंद्रनाथ महाराज आहे आणि त्या मच्छिंद्रनाथ महाराजांनी झोडीतला भस्म घेतला अभिमंत्रित केला अष्टभैरव अडवण्याकरता आले अडवण्याकरता आलेले त्या ठिकाणी अष्टभैरव साधूच्या रूपात अस्त्र शस्त्र सज्ज केले मच्छिंद्रनाथावरती धावले शस्त्र टाकू लागले आता असणारा या ठिकाणी अभिमंत्रित केलेला भस्म घेतला त्या ठिकाणी जपला महाराज वज्रपांजर मंत्र जपला भारी कपड्याला लावला भवताला आकाश अस्त्र निर्माण केलं त्या अस्त्र शस्त्राचा परिणाम काही होईना मच्छिंद्रनाथावर अष्टभैरव भस्म फेकू लागले अष्टभैरव त्या ठिकाणी अस्त्र मारू लागले पण मच्छिंद्रनाथ महाराजांच्या शरीरावर परिणाम होत नाही का वज्रपांजर मंत्राने कपड्याला भारून घेतलं भवताने आकार अस्त्र निर्माण केलं कुठलेही शस्त्र कुठलेही अस्त्र त्यांना बाधा करू शकत नाही घनघोर युद्ध झालं घनघोर युद्ध झाल्यानंतर त्याच ठिकाणी महाराज वज्रपंजर मंत्र त्या ठिकाणी भस्मचर केले वज्रपंजराते भस्मचर केले भस्मचर केले मंत्र भस्मचर केले वरदे आले भस्मे पुत्र वज्रपंजर आश्रे भस्मचर चिले वज्र दे जाने मच्छी पुत्र मंत्रे भस्मचर चिले वज्र देहि धाले मत्स्य पुत्र अस्त्रपती अस्त्र मच्छिंद्र टाकायतो अस्त्रपती अस्त्र मच्छिंद्र टाकीतो विफल करीतो अस्त्रे द्याचे विफल करीतो अस्त्रे द्याचे असं बरी अस्त्र मच्छिंद्र टाकीतो अस्त्रपती अस्त्र मच्छिंद्र टाकीतो असं बरी अस्त्र मच्छिंद्र टाकीतो विफल करीतो विफल करीतो अस्त्रे द्याचे विफल करीतो अस्त्रे द्याचे सावधान झाले घनघोर युद्ध झालं युद्धामध्ये एक हरत नाही अष्टभैरवी शक्तिशाली देवीचे ते दूत आहे देवीचे दास आहे अष्टभैरव सामान्य नाही पण बाबा मच्छिंद्रनाथ असामान्य मच्छिंद्रनाथावर त्याचा परिणाम होत नाही मच्छिंद्रनाथ महाराज सावध झाले आणि त्यांनी जोडीचा भस्म घेतला हातामध्ये आपली अभिमंत्रित केला आणि त्याच ठिकाणी एक अस्त्र केलं वातासन आस्ते नाथे प्रेरीने मूर्छित पाडिले भैरवाते वातासन आस्ते नाथे प्रेरीने मूर्छित पाडिले भैरवाते वाताकर्षणाचे नाथे गेले मूर्छित पाडिले भैरवाते वाताकर्षणाचे नाथे गेले भैरवाते भैरवाते वातासन आस्ते पडले खाली वाताकर्षणास्त्र बेरला महाराज वाताकर्षणास्त्र नाथे बेरीने मूर्छिता पाणीले भैरवाते भैरव धाडकन जमिनीवरती आदळले अष्टभैरव युद्ध संपलं पडल्यानंतर आदळले ते खाली आणि विजय मच्छिंद्रनाथांचा झाला अष्टभैरव वाताकर्षणास्त्राने पेरल्या गेले पडल्या गेले आणि घनघोर त्या ठिकाणी नाद निर्माण झाला महाराज देवीने विचार केला एवढा घनघोर आवाज कशाचा आला आज तिथून मग देवीने आपल्या मातृभागणांना तिथे पाठवलं मातृभागणांना देवी त्या ठिकाणी पाठवली देखण्या सुंदर लावण्याच्या खाणी धाडिल्या त्या रणी आंबिके धाडिल्या त्या रणी देखण्या सुंदर लावण्याच्या खाणी देखण्या सुंदर लावण्याच्या खाणी लाडीला राणी आंबिकेने लाडीला राणी आंबिकेने
देखण्या सुंदर लावण्याच्या खाणी देखण्या सुंदर लावण्याच्या खाणी राणी राणी अंबिके राणी राणी अंबिके अंबिकेची खेळी तडाराणी वाटेत कामिल्या मोहिल्या देखण्या सुंदर देखण्या सुंदर हो देखण्या सुंदर लावण्याच्या खाणी देखण्या सुंदर लावण्याच्या खाणी आदेश 7 दिवस देण्यात ठेवा अलग निरंजन मागचा आवाज नाही येतो आदेश तुम्ही आदेश चांगले बोलले ना तर मला करंट मिळतो तुम्ही म्हणाल हा लाईटचा करंट नाही बरं का भक्तीचा करंट प्रेम से बोलो आदेश धन्यवाद बरं वाटलं त्या ठिकाणी सुंदर असणाऱ्या मातृकागणांना पाठवलं अर्थात दाशींना पाठवलं जा का असला आवाज आहे बघून या त्या सगळ्या कामिका त्या ठिकाणी दाश्या गेल्या बघितलं हा मच्छिंद्र जतीये आणि अष्टभैरवांची स्थिती केलेली आहे आकर्षण अस्त्राने त्या ठिकाणी जमिनीला खेळून ठेवलेले आहेत प्राणांची हालचाल होत नाही त्या मात्र कागणा आल्यानंतर मच्छिंद्रनाथांच्या लक्षात आलं आईने माझी परीक्षा घेण्याकरता यांना पाठवलं ना त्यांनाही मोहून टाकलं महाराज कामातुर नारी करून टाकल्या सगळ्या स्त्रिया कामातुर गेल्या आणि त्यांचे कपडे काढून घेतले वस्त्र काढून घेतले आणि कामिकास्त्र पेरल्यानंतर त्याच ठिकाणी मोहनास्त्राने त्या वेड्या झाल्या कामाश्वरास्त्र मोहन त्यात गेल्या वेडावाला दसिला गलेल्या कामाशर मोहने त्या वेडवेल्या दाशी नागविल्या साऱ्या बने दाशी नागविल्या साऱ्या बने दासी वस्त्र येण ऐसा बलवान कोण योगे ऐसा बलवान कोण योगे कामाचार मोहाचे त्या वेळेवल्या हे दासी नागविल्या साऱ्या बने दासी नागविल्या साऱ्या बने सगळ्या दासी आल्या होत्या त्या ठिकाणी नाथांच्या देण्यात आला आई माझी मजा करते का दर्शनाला येऊ देत नाही आणि मात्र कागणांना पाठवला सगळ्या दास्यांना नागव करून टाकला मच्छिंद्रनाथाच्या नादी लागून परीक्षा घ्यायला नाथांच्या कोणी परीक्षेच्या उद्देशाने नाथाच्या नादी लागेल ना त्याचा कार्यक्रम झाला समजा भक्तीनं जा कल्याण होईल उपेक्षाने गेलं की वेडे झाले आज देवीच्या दासी आल्या नागवे केल्या आणि मोहन आसराने मोहन करून टाकलं मोहित करून टाकलं आणि मग त्या बाणावर आल्या सुतीवर आल्या तर पाहिल्या तर आपल्या अंगावर कपडे नाही नागव्या सैरा वैरा पडू लागल्या आणि परत आईकडे गेल्या महाराज आईला सांगितलं आंबे गेला हा योगी सामान्य नाही त्याच्या पुढे गेल्यावर काही कळतच नाही काय करावा सुचत नाही आईने विचार केला हा आहे तरी कोण नेमकी आहे तरी कोण अष्टभैरव पाडलेले दाशी पाडवल्या नागव्या केल्या
आईने डोळे बंद केले आणि बघितलं कोण आहे. लक्षात आलं हा उपरेचराचा वंश आहे. उपरेचराचा पुत्र हा मच्छिंद्र. उपरेचराचा पुत्र हा मच्छिंद्र. उपरेचराचा पुत्र हा मच्छिंद्र. उपरेचराचा पुत्र हा मच्छिंद्र. हा योगेंद्र महायोगी. नाथ हा योगेंद्र महायोगी. नाथ हा योगेंद्र महायोगी. नाथ हा योगेंद्र महायोगी. उपचराचा पुत्र हा मच्छिंद्र. उपरेचराचा पुत्र हा मच्छिंद्र. उपचराचा पुत्र हा मच्छिंद्र. उपरेचराचा पुत्र हा मच्छिंद्र. हा योगेंद्र महायोगी. नाथ हा योगेंद्र महायोगी. नाथ हा योगेंद्र महायोगी. देखुनी अंतरी अंबिका हर्षली. देखुनी अंतरी अंबिका हर्षली. अंतरी अंबिका हर्षली. देखुनी अंतरी अंबिका हर्षली. प्रगटली अंबिका ही. क्षणी प्रगटले अंबिकाई. क्षणी प्रगटले अंबिकाई. हा पराक्रम बघितला कोणी डोळे लावले. लक्षात आला हा उपरेचराचा वंश मच्छिंद्र योगी आहे आणि कवी नारायणाचा अवतार आहे. देवी तिथे प्रगट झाली. देवतांना चालून जावं लागत नाही, जिथे जावा तिथं प्रगट होतात. भगवंत चालून जात नाही. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी. हर्षित महतारी मने मनहारी अद्भुत रूप निहारे. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी. हर्षित मातारे मुनि मनहारी अद्भुत रूप निहारी. माता पुण्य बोली सोमटी डोली अजबुतात ये रूपा. मुनि बोले सोने डोले माता पुण्य बोली सोमती डोली अजबुतात ये रूपा. माता पुण्य बोले सोमती डोले भगवान श्रीराम आविद्या जन्माला नाही आले, ते प्रगट झाले. बरं का साहेब, प्रगट झाले भाऊ. ते मंदिरात प्रगट झाले, आविद्यात प्रगट झाले, जन्माला नाही. आणि म्हणून राम जन्माला नाही, प्रगट झालेले. कारण जिथे नाहीये त्याला जन्माला यावं लागतं. देव कुठं नाही, सर्वत्र आहे ना, म्हणून तो प्रगट होतो. म्हणून तुळशीदास वर्णन करतात कुठे प्रगट झाले. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी. हरसिक म्हातारी मुनी मनहारी अद्भुत रूप निहारी. हे रामायणातलं सांगितलं मी. 7-8 लोक होते मारले, देव प्रगट झाले म्हणून सांगितलं. बरं का सर, भगवंत जन्माला नाही, प्रगट. तसे मच्छिंद्रनाथा पुढे देवी देवही प्रगट होतो आणि देवी ही जरा बोला ना प्रगट होते. आज इथे अंबिका प्रगट झाली. देखोणी अंतरी अंबिका हर्षली. क्षणी प्रगटली अंबिका ही. अंबिका माता प्रगट झाली, इंगळादेवी प्रगट झाली आणि मच्छिंद्रनाथाला आनंद झाला. प्रसन्न होऊन दिले त्या दर्शन. प्रेमे आलिंगन हृदयासी. प्रेमे आलिंगन हृदयासी. प्रेमे आलिंगन हृदयासी. प्रसन्न होऊन दिले त्या दर्शन. प्रेमी आलिंगन हृदयासी. प्रेमी आलिंगन हृदयासी. प्रेमी आलिंगन हृदयासी. प्रगट झाल्या लहान बाळाला जसं आईना बघावं, आईना बघितल्या लहान बाळाला उचलून घ्यावं आणि गळ्याला लावावा. मच्छिंद्राला बघितल्या आई प्रगट झाली आणि प्रगट झाल्या नाथाला जवळ घेतलं आणि आपल्याला गळ्याला आलिंगन दिलं. जसं आई बाळाला आलिंगन देते, तर जगाच्या आई हिंगळा माता जगदंबेने मच्छिंद्राला गळ्याला लावलं. ती आई आहे. मच्छिंद्रनाथ महाराज प्रसन्न झाले, आनंद झाला, दर्शन दिलं आणि त्याच वेळेला देवीच्या चरणाचं वंदन केलं आणि चरणाचं वंदन करून आईने त्याला मांडीवर बसवलं. नीट लक्ष द्या, आईने त्याला मांडीवरती बसवलेले अत्यंत कुरवाळा लागले, प्रेमानं जवळ घेतले नाहीत.
आणि तितक्यामध्ये सांगितलं, बाबा माझे अष्टभैरव मूर्छित पडलेले आहेत ना, त्यांना पुन्हा तू या ठिकाणी मूर्छित पडलेल्यांना व्यवस्थित कर आणि त्या माझ्या मातृ कागणा त्यांनाही मुक्त कर. ठीक आहे. विभक्त अस्त्र जपला आणि सगळे त्या ठिकाणी अष्टभैरव मूर्छित पडलेले होते त्यांना मुक्त केलं. आणि मग मांडीवर मच्छिंद्राला बघितल्यावर त्यांनीही बाबाला नमस्कार केला. आधी भांडणं केले पण आईच्या जवळचा कळला, नमस्कार केला. अष्टभैरव त्या ठिकाणी वंदन करू लागले, मात्र कागणा त्या ठिकाणी वंदन करू लागल्या. मच्छिंद्रनाथ महाराजांची विविध प्रकारची चर्चा आईलाही अत्यंत आनंद झाला. आई म्हणाली, मच्छिंद्रा तुझा एवढा मोठा चमत्कार आहे, हे कसं करू शकलास तू? तुझ्याकडे काय आहे, काय इच्छा आहे सांग ना. एकच इच्छा आहे माते. काय? तुझ्या दर्शनाची इच्छा होती, बाकी काही नाही. बाबा मी तुझ्यावर प्रसन्न आहे, पण मला तुझा चमत्कार पाहण्याची इच्छा आहे. जरा चमत्कार सांग ना. ठीक आहे. नाथानी त्या ठिकाणी 2 पर्वत आकाशामध्ये उडवलेले आहेत. मच्छिंद्र वायू आणि ते नागास्त्र एकत्रीचा मंत्र उच्चारिता. मच्छिंद्राने 2 अस्त्र उच्चारण केलेले आहेत महाराज. एक वायू अस्त्र आणि नाग अस्त्राचा उच्चार केला, एकत्र मंत्राचा उच्चार केला आणि त्याच ठिकाणी 2 पर्वत आकाशात उडाले. उडोनी पर्वत गगनी तरंगले, उडोनी पर्वत गगनी तरंगले, उडोनी पर्वत गगनी तरंगले, उडोनी पर्वत गगनी तरंगले. अंबिकेच्या संगे पाहते, अंबिकेच्या संगे पाहते ते. उडोनी पर्वत गगनी तरंगे, उडोनी पर्वत गगनी तरंगे. आईला चमत्कार पाहण्याची इच्छा झाली आणि मायबापानं 2 पर्वत आकाशामध्ये तरंगले. आईने विचार केला, हे आकाशात तरंगवले ना, या पर्वताला मी खाली आपटते, पाडते. आईने गुप्त रूपाने ते मंत्र टाकले, शक्ती सोडली, पण आईला ते पर्वत खाली पाडताच आले नाही. आईनं सांगितलं, धन्य मच्छिंद्रा तुझी शक्ती आगाध आहे, तुझ्यावर गुरुची कृपा. आणि ज्याच्यावर गुरुची कृपा असते ना, त्याच्यात ब्रह्मांडात त्याचं कोणीच नादी लागून ध्यानात ठेवा. गुरु सर्वश्रेष्ठ आहे. मच्छिंद्रनाथावरती गुरुची कृपा आहे. प्रेम से बोलो आदेश. आणि मग त्याच ठिकाणी वायू पर्वताचे संके घडविले, शत्रू मित्र केले योग बळे. आणि मग आई म्हणाली, बाळा तुझा हा चमत्कार मी बघितला, मला तुला काही देण्याची इच्छा आहे. आतापर्यंत परीक्षा होती, परीक्षेत पास झाल्यानंतर आपण नाही का एखादा मुलगा पास झाला की तुला काय लागल ते मागून घे म्हणतो. आई वडील म्हणतात ना, जे लागन ते द्यायला तयार आहे. बरं का कोती साहेब, मुलगा मुलगी पास झाली का लागन ते द्यायला तयार असतात सर. बरं का उर्पे सर, त्या ठिकाणी आज प्रसन्न झालेले आहेत. काय लागतं? 2 मंत्र आईने दिलेले आहेत. एक वाताकर्षण मंत्र, वातास्त्र भिन्नास्त्र देवुनी मच्छिंद्रा, स्पर्शास्त्र 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 भिन्नास्त्र देवुनी
से बोलो आदेश. माय बापांनो, मातेने त्या ठिकाणी 2 अस्त्र दिले. मातेने 2 अस्त्र दिल्यानंतर माय बापांनो, तर त्याच ठिकाणी 2 अस्त्र दिलेले, एक स्पर्शास्त्र आणि दुसरं भिन्नास्त्र. धन्यवाद. परशास्त्र भिन्नास्त्र त्या ठिकाणी मच्छिंद्राला दिलेले. गौरवी योगींद्रा हिंगळा देवी प्रसन्न झाले. 2 अस्त्र दिलेले, एक भिन्नास्त्र, एक स्पर्शास्त्र, आणि मातेने सन्मान केला. 3 दिवस पाहुणचार केला आणि आशीर्वाद देऊन मच्छिंद्रनाथ महाराज आता आईचा आशीर्वाद घेऊन पुढची यात्रा करत चालले. अलक निरंजन, अलक निरंजन. हे बघा, आळस नका करू, टाळी वाजवा सर्वजण, म्हणा अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन. जय हो. अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन. सर्वांनी टाळी वाजवायची आणि आदेश दिला. अलक निरंजन आदेशचं भजन करायचं आहे. कोणी आळस न करता आदेश बोलो भाई, आदेश बोलो. बाबा महाराज आदेश बोला, नमो आदेश बोला, आदेश बोला, नमो आदेश बोला, आदेश बोला, आदेश बोला, आदेश बोला, आदेश बोला, आदेश बोला, नमो आदेश बोला, आदेश बोला, नमो आदेश बोला, आदेश बोला, आदेश बोला, आदेश बोला, आदेश बोला. अलख निरंजन नवनाथाय नमः, अलख निरंजन मच्छिंद्रनाथाय नमः, अलख निरंजन नवनाथाय नमः, अलख निरंजन मच्छिंद्रनाथाय नमः, अलख निरंजन गोरक्षनाथाय नमः, अलख निरंजन अड़वंगनाथाय नमः, अलख निरंजन गोरक्षनाथाय नमः, अलख निरंजन अड़वंगनाथाय नमः. ओ आदेश बोला, नमो आदेश बोला, आदेश बोला, नमो आदेश बोला, आदेश बोला, आदेश बोला, आदेश बोला, नमो आदेश बोला. प्रेम से बोलो सब मिल करके. टाळी वाजून सर्व म्हणा जय हो. शंभो जय हो. सर्वजण प्रेमाने. ज्यांना नाचून आनंद व्यक्त करायचा त्यांनी उभे राहा. हे बघा, ज्याला हे बघा, 7-7 भोजन में 7-7 भजन में बहुत आनंद आता है. सगळे नाही, ज्याला भजन करायचंय, नाचून करायचे, तेवढेच उठा आणि आनंद घ्या. सगळे नाही, ज्याला इच्छा असेल ते फक्त उभा राहू. दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी जागे. पर्वतात वरते सर, जागे. त्यांची काचा सगळे नाही, ज्याला इच्छा आहे ते. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, 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 बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली बापू. बाबा बोलतो बापूल भाऊ. बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात त्यांची भाषा लेणे
युनिट नाचावा लागत नाही, जो डीजे पुढे नाचतो त्याचं मला सांगता येईल. हो या दांड गावात किती आनंद झाला, दांड गावात किती आनंद झाला. आनंद झाला गावात, आनंद झाला दांड गावात किती आनंद झाला, दांड गावात किती आनंद झाला. गावात किती आनंद झाला, दाड गावात आनंद झाला. या नाटकथेला ग भक्ताले मिळून, भक्ताले या नाटकथेला ग भक्ताले जमून, नाटकथेला ग आनंद हा झाला, किती आनंद हा झाला, दांड गावात किती आनंद हा झाला. आनंद झाला, आनंद झाला, किती आनंद झाला. शाबास. नको तो बंगला, नको ती गाडी, नातांच्या कृपेने कमीच नाही, नातांच्या गाडी, नातांच्या नको तो बंगला, नको ती गाडी, नातांच्या कृपेने कमीच नाही, नाथाच्या कृपेनं कमी चढाई, नाथाच्या कृपेनं कमी चढाई. नातांच्या आनंद झाला, दांड गावात किती आनंद झाला. हे दाड गावात किती आनंद झाला, दाड गावात किती आनंद झाला. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बाबा बोलतो बंगाली. हे बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. मच्छिंद्रनाथ गडाव आहे सावरे गाव, मच्छिंद्रनाथ गाव आहे सावरे गाव, मच्छिंद्रनाथ गाव आहे सावरे गाव. गडी वाजवितो चिमट्याची, गलप चढवितो मानाची, त्यांच्या कृपेची आहे सावले. बोला मच्छिंद्रनाथ महाराज की जय. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. हे बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. हे बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. हे बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. अलख निरंजन. निरंजन आदेश. धन्यवाद. मैं तो चली आई जमुना के तीर, मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बंधे. मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बंधे. मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बजे. मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बजे. मैं तो चली आई जमुना के तीर, मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बंधे. मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बंधे. मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बजे. मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बजे. अरे बंसी बजे तेरी बंसी बजे, बंसी बजे तेरी बंसी बजे. अरे बंसी बजे तेरी बंसी बजे. बंसी बजे तेरी बंसी बजे. मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया तेरी बंसी बजे. मैं तो चली आई जमुना के तीर,
चली आई जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे मैं तो चली आई जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे तो का गैरा मैंने पैरों में पहना तू का गंगा मैंने पैरों में पहना अरे तो का गैना मैंने पैरों में पहना तू का गंगा मेरे पैरों में जब पहना प्रेम बढ़ जाता है ना भक्ति में, क्या करना चाहिए भगवान के लिए कोई समझ में नहीं आता। वो गोपिका कहती है मैं तेरे प्रेम में पागल हो गई, हाथों का गहना था वो पैरों में पहन लिया, जहाँ काजल लगाना था वहाँ लाली लगा ली, और जहाँ लाली लगानी थी वहाँ काजल लगा लिया। ये प्रेम दीवानी हूँ मैं तेरे लिए चली आई यमुना के तीर। ए कन्हैया आप तो मुझे दर्शन दीजिए, मैं विनती करती हूँ आज तो मुझे दर्शन दीजिए। मैं तो चली आई जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे मैं तो चली आई जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे मैं तो चली आई जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे मैं तो चली आई जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे कृष्ण भगवान के जय। सुंदर भाव सुंदर प्रेम। आदेश बोलो बाबा आदेश बोलो, आदेश बोलो बाबा आदेश आदेश। मशीनाथ महाराज भजन करत 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 आईचा आशीर्वाद घेऊन पुढे निघाले। मायबापांनो जाता जाता त्या ठिकाणी 12 महिलाच्या घोर ऐरण्यामध्ये गेले। रात्रीचा वेळ होता, नाथ महाराज विसाव्याला बसले। शरभतीरीचे भूत त्या ठिकाणी मध्यरात्री प्रवेश करत असताना किल्लोळ करीत चाललेले होते। पेटलेल्या दिवट्या बघून त्या ठिकाणी हाती घेतलेले नाचत धावत आक्रोश करू लागले। स्वतःच्या मनाशी मच्छिरनाथ विचार करू लागले, हे कोण आहे नेमके? रात्रीचा प्रसंग नीट लक्ष देऊन ऐका। रात्रीच्या वेळेला जात असताना मच्छिरनाथ महाराज त्या जंगलातून जातात। त्या ठिकाणी एका जंगलामध्ये एका मंदिराच्या आश्रयाला महाराज मुक्कामी थांबले। मध्यरात्रीचा प्रसंग, मध्यरात्रीच्या प्रसंगाला त्या ठिकाणी महाराज थांबल्या एक घटना। शरभतीरीचे भूत त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला जात असताना दिवटा पेटवलेले अकरार विकराळ स्वरूप। मच्छिरनाथाने विचार केला, हा दिवट्या पेटवलेला मध्यरात्रीच्या प्रसंगाला हे इकडून तिकडे तिकडून इकडे येत अरे भूता असावे, आणि हे भूताही नाथ कार्याकरता पुढे उपयोगी येतील, आणि म्हणून यांना प्रसन्न करून घ्यावा। बाबांनी कोणाला सोडलं नाही, भूताला पण। ज्याला भूतबाधा असते ना त्याने नीट लक्ष देऊन ऐका हा अध्याय। त्या ठिकाणी ज्याला भूतबाधा असते ना त्या भूताला सुद्धा प्रसन्न करण्याची ताकद आमच्या कोणात असेल तर नवनाथामध्ये मच्छिरनाथात देणार। मच्छिरनाथाने विचार केला, हे भूत जगाला त्रास देतात ना यांच्याकडेच बघतो जरा। जगाला जे त्रास देतात त्याला नीट करतो ना आपल्या कामाला सरळ करतो। मच्छिरनाथ महाराजांनी त्या भूताला अडवलं, कोण रे पण तुम्ही कोण? मी नाथपंथी मच्छिरनाथ योगी आहे। मच्छिरनाथ कोण? मच्छिरनाथ मी योगी मच्छिरनाथ दत्ताचा शिष्य। कोण तुम्ही? आम्ही भूत आहेत। कोणाचे तोंड उलटे, कोणाचे खाल्लीकडे, कोणाचं परलं, कोणाच्या पूर्वीला, कोणाचे पश्चिमेला, कोणाचे दक्षिणेला, कोणाचे उत्तरेला। कशी तोंड त्यांचे? भूतच ते। काहीला पाय सरळ, काहीला पाय उलटे, काहीला पायच नाही, काहीला मुंडकेच नाही, भूतच ते। वेगळे वेगळे भूत। मच्छिरनाथ महाराजांनी सांगितलं, हे बघा मला तुम्ही प्रसन्न व्हा। भूत म्हणले आम्ही कोणालाच प्रसन्न होत नसतो, सगळे लोक आम्हाला घाबरतात, तुम्ही कशाला नाती लागतात? म्हटले जगाच्या कल्याणाकरता। नाही रे, मच्छिरनाथ महाराजांचं ऐकलं नाही। मच्छिरनाथाने त्या ठिकाणी भस्म घेतला, चिमटभर भस्म हातात घेतला, फेकला महाराज। भूतावरती अनेक प्रकारचे भस्म फेकले, घनघोर युद्ध झालं, तरी भूत ते ऐकत नाही। आणि त्याच वेळेला ते वृक्षावरती वृक्षे टाकू लागले, पर्वत टाकू लागले, आणि अनेक प्रकारचं युद्ध घनघोर त्या ठिकाणी झालं। मच्छिरनाथाने विचार केला, हे भूत माझा काही करणार नाही पण वेळ घेतील ना। मच्छिरनाथ महाराज मात्र सावध झाले, आणि सावध झाल्यानंतर त्या ठिकाणी मच्छिरनाथाने विचार केला। अस्त्रावरती अस्त्र टाकत असताना एक घटना घडली।
मधु कुंभकराना मारू माली मला मधु कुंभकराना मारू माली मला मुचकुंद दिला त्रिपुरा सातवा मुचकुंद दिला त्रिपुरा सातवा तो कुंभकर्ण मारो माली मन मधु कुंभकर्ण त्यांचे नाव आहे का साधुताचे मधु कुंभकर्ण मारो माली मन त्रिपुर सातवा मुचकुंद त्रिपुर सातवा या सात भूतासी या सात दैत्यानी सात भूताचे त्या सात दैत्याने मल्ल युद्ध करोनी हारविली मल्ल युद्ध करो हारविले वासनास्त्र नमी आठवा मूर्छित असे अभि आठवा मूर्छित त्याच ठिकाणी हे अष्टभैरव महाराज युद्ध करत असताना पडला तोरीत मच्छिंद्रा त्याला पाडलं खाली महाराज अष्टभैरव युद्ध करण्याकरता आलेले आणि अष्टभूतांना त्या ठिकाणी मूर्छित पाडलेलं आहे भूतांचे हे मोके अष्टभूपती जे नलमानी स्पर्श आता ते नलमानी स्पर्श अनेक प्रकारचे आसर आहेत माय बापांनो गणगौर युद्ध झालं मच्छिंद्रनाथ महाराज सावध झाले आणि मच्छिंद्रनाथ महाराजांनी शेवटचा आश्रय देखला वाताकर्षण वाताकर्षण आश्रे साठ बांधीले शरण आले भूते सारे वाताकर्षाने आताही बांधले शरण आले भूते सारे वाताकर्षाने आठही बांधिले शरण आले भूते सारे वाताकर्षाने सारे बांधले शरण आले भूते सारे वाताकर्षाने सारे बांधले शरण आले भूते सारे समज में नाही आता तुम्ही तिथलं ब्रतावराव पाटील तिथलं चालू झालं होतं ते वाताकर्षण आश्रय टाकल्या आठीला बांधला तांबे पाटील आठीला बांधला आठ पडले महाराज त्या ठिकाणी आणि मग मात्र अष्टभैरव त्या ठिकाणी पडलेले आहेत अष्टभूते पडलेले आहेत आणि मग मात्र भूतांचा राजा वेताळ म्हणू लागला आपले सैन्य गेले पण तिकून परतच नाही आले कुठं गेले बघा रे दाडचे मंडळी काय चाललं तिकडं जातात तेच मंडपात बसतात तिकडे जातात ते मंडपातच बसतात येतच नाही कोणी 10 पर्यंत घरी काय चाललं बघा ना तिथलं संपतो तात्या परिणाम असा झाला सगळे भूत गेले ते मागच येत नव्हते मग भूतांचा राजा 12 मल्हार असं तो म्हणाला ते बघा जाऊन मग बघितलं काही भूतांनी एकही भूत परत आलं नाही ते सगळे वाताकर्षण अस्त्राने मंत्रून गेले स्पर्शास्त्राने चिटकून गेले आणि मग अष्टभैरवांचा राजा तिथं आला बालामरणाला सह त्याची तीच अवस्था केली आणि सांगितलं आता जर तुम्ही आम्हाला प्राण कंठस्थ आले त्या भूतांच्या राजाचे त्याने सांगितलं मी तुला शरण आलो मच्छिंद्रा काय इच्छा आहे तुझी काही आमच्या भूतांची आणि आमची अवस्था अशी केली त्याने सांगितलं आम्ही साबरी विद्येवरती कवित्व केलेलं आहे त्याचा तुझा सुवेश तुला लाभणे करता परिणाम असा तुला सुवेश लाभणे करता म्हणजे ग्रंथाकरता आशीर्वाद दे त्याकरता आम्ही तुझी ही अवस्था केली भूतांच्या राजाला सांगितलं भूतांचा राजा वेताळ 12 मल्हार असो तिथे आलेला त्याने सांगितलं आम्ही तुझी इच्छा सर्व पूर्ण करू पण माझे हे सैन्य मुक्त कर
विभक्त आसराने मच्छिंद्रनाथांनी सर्वांना मुक्त केलं. प्रेम से बोलो आदेश. मच्छिंद्रनाथांनी सर्वांना मुक्त केलं आणि सांगितलं एकच इच्छा आहे, मी शाबरी विद्येवरती कवित्व करत आहे, तर देवाप्रमाणे तुमचीही कृपा, जो कोणी नवनाथ वाचील, नवनाथ पारायण करेल, नवनाथाची कथा ऐकेल, त्याच्यावरती भूतांचीही कृपा प्राप्त होईल. भूत कधीच त्रास देणार नाही हे वचन द्या. भूतांच्या राजाने वचन दिलं आणि म्हणून जो नवनाथ पारायण करतो, नवनाथ ऐकतो, नवनाथाची कथा करतो, नवनाथाची कथा ऐकतो, नवनाथाचं पारायण करतो, त्याच्यावरती देवाप्रमाणे भूतांची सुद्धा कृपा होती. ते त्रास देत नाही, ते मदत करत असतात. ही कृपा मच्छिंद्रनाथामुळे जगावर झाली. आणि म्हणून मच्छिंद्रनाथ महाराजांनी भूतांनाही प्रसन्न केलेले आहेत. जगात अशी एकही शक्ती नाही की ती नाथापुढे टिकू शकेल. देव, यक्ष, किन्नर, दानव, भूत, मानव हे सर्व नाथांच्या अधीन आहे. जो कोणी नाथांची भक्ती करतो, नाथांचा मंत्र जपतो, त्याच्यावरती सर्व देवतांची, भूतांची कृपा होत असते. तो मंत्र नवनाथांचं मूळ कोणता आहे मी सांगतो. आपण माझ्या मागे सर्वजण म्हणा, हात जोडा. गोरक्षे जालिंदर चरपटाश, गोरक्षे जालिंदर चरपटाश, अडवंग काणीप मच्छिंद्राद्यः, अडवंग काणीप मच्छिंद्राद्यः, चौरंगी रेवानक भर्तरी संज्ञा, चौरंगी रेवानक भर्तरी संज्ञा, भूम्यान भूवर्ण नवनाथ सिद्धः, भूम्यान भूवर्ण नवनाथ सिद्धः. नवनाथ महाराज की जय. जो कोणी हा मंत्र जप करतो रोज, त्याच्यावरती भूतांची, देवांची, यक्षांची, दानवांची सगळ्यांची कृपा होते. आणि म्हणून हा रोज मंत्र म्हणला पाहिजे. गोरक्षे जालिंदर चरपटाश्य, अडवंग काणीप मच्छिंद्राद्यः, चौरंगी रेवानक भर्तरी संज्ञा, भूम्यान भूवर्ण नवनाथ सिद्धः. हा मंत्र रोज म्हणावा प्रत्येकाने. मच्छिंद्रनाथ महाराजांनी वरदान घेतलं आणि निघून गेले. पुढे जाता जाता यात्रा करत असताना कालिकास्त्र भगवान शंकराच्या हातातलं भयंकर शक्तिशाली आहेत. मच्छिंद्रनाथ महाराज म्हणाले, हे कालिके, आतापर्यंत भगवान शंकराच्या हातामध्ये तो वास्तव्य केलं, जगत कल्याणाकरता माझ्या हातामध्ये तो वास्तव्य कर. ते कालिकास्त्र असं होतं. भगवान शंकरांनी जेवढे युद्ध केले, भगवान शंकराच्या हातातलं ते अस्त्र, त्याचं नाव कालिका. ती देवीच होती, कालिका देवी. आणि ती कोकण प्रांतात राहत होती. त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ गेलेले आहेत. आडोळते गाव प्रांत हा कोकण, आडोळते ग्राम प्रांत हा कोकण, आडोळते ग्राम प्रांत हा कोकण, आडोळते ग्राम प्रांत हा कोकण. कार्तिकेचे स्थान देखिले, कार्तिकेचे स्थान देखिले, कार्तिकेचे स्थान देखिले, कार्तिकेचे स्थान देखिले. त्या गावाबाहेर कालिका मंदिर, त्या गावाबाहेर कालिका मंदिर, त्या गावाबाहेर कालिका मंदिर, त्या गावाबाहेर कालिका मंदिर. दर्शन आतुर मच्छिंद्र हा, दर्शन आतुर मच्छिंद्र हा, दर्शन आतुर मच्छिंद्र हा, दर्शन आतुर मच्छिंद्र हा. कालिका का नामे शस्त्र शिवाती, कालिका नामे शस्त्र शिवाती, कालिका नामे शस्त्र शिवाती, कालिका नामे शस्त्र शिवाती. दैत्य संवारी ती वारंवार, दैत्य संवारे ती वारंवार, दैत्य संवारी ती वारंवार, दैत्य संवारे ती वारंवार. प्रसन्न भूमी शिव बोले तेज, माग काही आज दर्शन मी, प्रसन्न होऊन शिव बोले तेज, माग काही आज देईन मी. त्या ठिकाणी भगवान शंकर प्रसन्न झाले. एक कालिके, आतापर्यंत तू माझी सेवा केली, सांग आता सगळ्या जगावरती आपण विजय प्राप्त केला, आता मी प्रसन्न झालेलो आहे. देवी तुला काय लागतं ते मागून घे. प्रसन्न होऊनी शिव बोले तेज,
माग काही आज देईन मी देण्याकरता सज्ज आहे, सांग कालिके काय देऊ. त्यावेळेला कालिका माता म्हणाली, प्रभू काही देऊ नका, पण मी युद्ध करून करून थकले ना, मला विश्राम करण्याकरता वरदान द्या, कोणाचाही त्रास होणार नाही अशा ठिकाणी राहण्याचं ठिकाण सांगा. भगवान शंकराने आशीर्वाद दिला, तथास्तु. मग ते कालिका ज्या ठिकाणी राहत होती ते आडुळ गाव कोकण प्रांतामध्ये, आपल्या भाषेत कोकणात. आडुळेत एक राम कोकण हा पंत कार्तिकेचे स्थान देखील. त्या गावाबाहेर मंदिर असताना भगवान शंकर गेले, त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ गेले. शिवाच्या आशीर्वादाची ती कालिका शक्ती, आणि तिला सांगितलं, हे माते मला प्रसन्न हो. आईला राग आला, आतापर्यंत मी विश्राम करण्याकरता इथं आले, मला हा जोगी झोपेतून उठवतो आणि मला आदेश देतो. रागवली माता. ते म्हणाले, अरे जोगड्या, भगवंताच्या हाती मी शिवाच्या हाती आतापर्यंत वास केला, तुझ्यासारख्या कोळ्याच्या पोरांच्या हातात कसं येणार आहे. रागवली माता. त्या दैते मारुनी बहुश्रम मी, स्थान धावे स्वामी विश्रांती. स्थान धावे स्वामी विश्रांती. स्थान द्यावे स्वामी विश्रांती. दैत्य मारुनिया बहुश्रमे, स्थान द्यावे स्वामी विश्रांती. स्थान द्यावे स्वामी विश्रांती. स्थान द्यावे स्वामी विश्रांती. भगवान शिवाला माता म्हणाली, आता मी थकलेले आहे ना, मला असं राहण्याला ठिकाण द्या, मी दैत्य मारलेले आहेत. त्या दैत्य मारुणी बहुश्रमले मी, स्थान द्यावे स्वामी विश्रांतीसी. स्थान द्यावे स्वामी विश्रांतीसी. स्थान द्यावे स्वामी विश्रांतीसी. दैत्य मारुनिया बहुश्रमे, स्थान द्यावे स्वामी विश्रांती. स्थान द्यावे स्वामी विश्रांती. स्थान द्यावे स्वामी विश्रांती. हा मला विश्रांतीला नील जो कोणी, माझ्या विश्रांतीत आणेल जो एक ना, क्षण माझे जाणील क्रोध क्षण माझे. कालिकेचे विश्रांती मंदिर, हर्षे योगेश्वर ते मोनिया. हर्षे योगेश्वर ते मोनिया. हर्ष योगेश्वर ते मोनिया. कालिकेचे विश्रांती मंदिरा, हर्ष योगेश्वर देखोनिया. हर्ष योगेश्वर देखोनिया. हर्ष योगेश्वर देखोनिया. आवाज नाही, आदेश. मच्छिंद्रनाथ महाराज तिथे गेले, देवीला दर्शन केलं, नमस्कार केला, सांगितलं, माते शाबरी विद्येवरती कवित्व करत असताना तुझा आशीर्वाद गरजेचा आहे, आणि तो शस्त्र रूपाने माझ्या जिभेवरती वास्तव्य कर. आवाहन केलं, ते योगेश्वराचं आवाहन होतं. आणि देवी जागी झाली झोपेतून. राग आला तिला. ते म्हणले, अरे जोगड्या, भगवान शिवाच्या हातात वास्तव्य करणार आहे मी, तुझ्यासारखे जोगड्याच्या हाती कशी येणार. तुम्ही कान फारे, अरे जोगड्यांनो. निद्रा भंग झाली देवी संतापले, क्रोधे कडाडली प्रगटोने. क्रोधे कडाडली प्रगटोने. निद्रा भंग झाली देवी संतापले, क्रोधे कडाडली
उड्या दाबू नको अरे कान फाटा अरे गोसावड्या या काळ्या दाबू नको अरे कान फाड्या अरे गोसावड्या या माकड उड्या दाबू नको अरे कान फाड्या अरे गोसावड्या या माकड उड्या दाबू नको आदेश, प्रेम से बोलो आदेश. देवी माता प्रसन्न झाली, पण त्या ठिकाणी रागाने उठल्या उठल्या माय बापांना देवीने सांगितलं, ए जोगड्या, मला जागी केलंस तू. रागवली माता, लाल डोळे केले आईने. अरे कान फाड्या अरे गोसावड्या अरे कान फाड्या अरे गोसावड्या या मकडोड्या दाबू नको या मकडोड्या दाबू नको. धन्यवाद. ए गोसाड्या, कान फाड्या. नाथपंथातले कान फाडलेले असतात ना. रागवली माता. अरे जोकावा, अरे कान फाड्या अरे गोसावड्या या मकडोड्या दाबू नकोस. भूतानला बेता वसावस केला म्हणून मलाही वस करशील. देवीचा आणि त्या ठिकाणी शब्दांचा अनेक प्रकारचा विसंवाद घडला. मच्छिंद्रनाथ म्हणाले, आई जर तू ऐकलं नाही तर मला युद्ध करावं लागेल. कालिकेचं मच्छिंद्रनाथाचं घनघोर युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये त्याच ठिकाणी कालिकेला मच्छिंद्रनाथाने हरवलं. आणि त्याच ठिकाणी महाराज कालिकेचं घनघोर युद्ध झाल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराजांनी कालिकेला हरवलेलं आहे. भगवान त्या ठिकाणी प्रसन्न झाले, भगवान शंकरजी. कारण नाथांकडे एक असं शस्त्र होतं, वात आकर्षणास्त्र. ते एकदा टाकलं की शरीराची प्राणाची चलनवलन बंद होत होती. गुप्त वाताकर्षणास्त्र पेरियली देही संचारिले कालिकेच्या उमित्या देह कोसळाला वेळी पार्थी चंद्रमौळी धावाता. चंद्रमौळी धावाता. भगवान शंकर प्रगट झाले. प्रगटोनी शिवा मच्छिंद्रा दर्शन प्रगटोनी शिवा मच्छिंद्रा दर्शन शिवा मच्छिंद्रा दर्शन प्रगटोनी शिवा मच्छिंद्रा दर्शन प्रेम आलिंगन देता त्यासे प्रेम आलिंगन देता त्यासे म्हणे वत्सा बहु पराक्रम केला म्हणे वत्सा बहु पराक्रम केला कालिका अस्त्राला हरवे कालिका अस्त्राला हरविले प्रभू तुमच्या कृपेने योगी म्हणे प्रभू तुमच्या कृपेने प्रभू तुमच्या कृपेने योगी म्हणे प्रभू तुमच्या कृपेने शाबरी कवन रचियल शाबरी कवित्य रचियल जगाच्या कल्याणा यश प्राप्ती व्हावे जगाच्या कल्याणा यश प्राप्त व्हावे कल्याणा यश प्राप्ती व्हावे जगाच्या कल्याणा यश प्राप्त व्हावे रहावे नित्य पाठी देवीने राहावे नित्य पाठी देवीने राहावे नित्य पाठी हे प्रभू एकच इच्छा आहे जगाच्या कल्याणाकरता एक इच्छा आहे देवी म्हणाली मच्छिंद्रनाथ म्हणतात देवीने माझ्या पाठीशी उभं राहावं जगाच्या कल्याणाकरता भगवान शंकर प्रगट झाले आणि भगवंतानी मच्छिंद्रनाथाला उचलून घेतलं मांडीवर बसवलं सांगितलं काय इच्छा आहे म्हटले काही नाही प्रभू जगाचं कल्याण करण्याकरता ही शक्ती कालिकारूपी आश्रय मला प्राप्त व्हावं आणि शाबरी विद्येवरती कवित्व करण्याकरता आशीर्वाद देवा एवढीच इच्छा आहे भगवान शंकराने आशीर्वाद दिला ठीक आहे तुझी इच्छा पूर्ण होईल पण देवीला पहिलं मुक्त कर हे पहिल्यांदा बंधनातच बांधत होते यांच्या नादीच लागायचं नाही कोणा भगवंतानी मध्यस्थी केली आणि मग देवीला ज्या वेळेस मुक्त करण्यात आला महाराज देवी कालिका मुक्त झाली त्याच ठिकाणी नित्य तुझं साई होईल कालिका तुझ्या या लौकिका वडविल कालिका आसरा करिता सावध क्षमा अपराध की वत्सा तुझ्या सत्कार्यासा हे मी करीन बोली
वचन देवीनाथा. देवीने नाथांना वचन दिलं आणि मच्छिंद्रनाथांशी घेतले जवळी प्रेमे कुराळी देवी माता. या काव्य मंत्र जिथे माझे नाम सिद्ध ते काम देईनाता. कालिका शक्ती मच्छिंद्रा स्वाधीन केले होऊन शिवस्वस्थान. शिवानी कालिकाला ते मच्छिंद्राच्या हातात दिलं आणि स्वस्थानाला भगवान शंकर निघून गेले. तेव्हापासून कालिका ही या ठिकाणी नाथपंथावरती कृपा करते. म्हणून अशी एकही देवी नाही, देवता नाही की जी नवनाथावर कृपा करत नाही. प्रेम से बोलो अलख निरंजन. आणि मच्छिंद्रनाथ महाराज पुढे निघाले. तीर्थेहारेश्वर देखिले नयनी, तीर्थेहारेश्वर देखिले नयने, तीर्थेहारेश्वर देखिले नयने, तीर्थेहारेश्वर देखिले नयने. मग गर्दा तीर्थ स्नान ते करुणी, मग गर्दा तीर्थ स्नान ते करुणी, मग गदा तीर्थ स्नान ते करोने, मग गदा तीर्थ स्नान ते करोने. हे गिरी परिक्रमा करिता मच्छिंद्र, गिरी परिक्रमा करिता मच्छिंद्र. वाटेत भेटला तया वीरभद्र, वाटेत भेटला तया वीरभद्र. नाथपंथी बाणा योग्याचा पाहून, नाथपंथी बाणा योग्याचा पाहून, रूपी भद्र हासेत लागून, मानवरूपी भद्र हासेत लागून. स्वामी तुम्ही कोण, कोणता हा पंथ, स्वामी तुम्ही कोण, कोणता पंथ. मी मच्छिंद्र योगी माझा नाथ पंथ, मी मच्छिंद्र जोगी माझा नाथ पंथ. शैली शृंगी कंथा ऐसा नाथ बाणा, शैली शृंगी कंथा ऐसा नाथ बाणा. संस्कार आमचे छिद्र पाडी काना, संस्कार आमचे चित्रपटी काना. ऐकता हसूनी बोले वीरभद्र, ऐकता सुने बोले वीरभद्र. तुझा नाथ बाणा गुरी अभद्र, तुझा नाथ बाणा गोरे अभद्र. हे वेद विधीच्या विरुद्ध करणी, हे वेदविधीच्या विरुद्ध करणे. गुरु तो पाखंडी करी हे लाटणी, गुरु तो पाखंडे करी टाळणे. ऐकोनी भद्राचे बोले संतापला, ऐकोनी भद्राचे बोल संकल्पला. नम्र भावे बोले मच्छिंद्र भद्राला, नम्र भावे बोले मच्छिंद्र भद्राला. अरे गुरु निंदा तुझ्या पंथाची हे टाळणी, गुरु निंदा तुझ्या पंथाची टाळणी. महापापे पुढ बहुतो अज्ञानी, महापापे मूढ बहुतो अज्ञानी. नाविन्याला भर मनुष्य तारुण, दाविन्याला भर धनुष्य तरुण. अरे मूर्ख लावी धनुष्यासी बाण, अरे मूर्खाला धनुष्याशी बाण. ऐकोनी भद्राला कुदाना भर म्हणे योगा माझा मरण तयार. ऐकोनी भद्राला खुदानावर म्हणे हो जोगड्या मरण तयार. भद्र कवनाचा भद्र देई झाला, मच्छिंद्रनाथ युद्ध सत्य झाला. वज्र गर्भाचे वज्रदेही झाला, मच्छिंद्रनाथ युला सज्ज झाला. अस्त्रप्रती अस्त्र भिडता आकाशी, स्फोटतो अंजनी धडकी काळाची. अस्त्र प्रति अस्त्र विनाकाशे, कुंडाई कोणे या धडकी कळाचे. आकाशात धडकी भरली महाराज. दोघांचं घनघोर युद्ध झालं आणि अस्त्रापत्नी अस्त्र टाकत असताना दोघांना मच्छिंद्रनाथ महाराज आणि वीरभद्राचं युद्ध झालेलं आहे. सांगितलं तुम्ही कोण आहात, मी मच्छिंद्र जती. कोण जती? तुम्ही नाथपंथी. नाथपंथ कोणी निर्माण केला? तुम्ही पाखंडी आहात. वीरभद्र म्हणाले मच्छिंद्रला, तुम्ही पाखंडीने हा वेश धारण केला. दोघांचं घनघोर युद्ध सांगितलं. तू पाखंडी, तुझा गुरु पाखंडी.
आणि गुरु पाखंडी म्हटल्यावर मच्छिंद्रनाथ महाराज रागवले. माझ्या गुरुला पाखंडी म्हणतो, मला म्हटला ठीक, पण माझ्या गुरुला. दोघांचं घनघोर युद्ध झालं. मच्छिंद्रही हरत नाही आणि वीरभद्रही हरत नाही. वीरभद्र भगवान शंकराचा मुलगा आहे, मच्छिंद्र भगवान शंकराचा शिष्य आहेत. दोघांचंही या ठिकाणी युद्ध चाललेलं आहे. आणि मग घनघोर युद्ध झालं. त्याच वेळेला आकाशामध्ये एकच चर्चा सुरू झाली. सगळे देवता प्रकट झाले. या दोघांचं युद्ध जर आणखीन चाललं, त्याच ठिकाणी युद्ध जर चाललं आणि युद्ध चालू राहिलं तर ब्रह्मांडाचा विध्वंस होईल, प्रलय काळ येईल आणि हे ब्रह्मांड सगळं संपून जाईल. त्याच वेळेला 33 कोटी देवता आणि 3 देव प्रगट झाले. ब्रह्म विष्णू महेश त्या ठिकाणी प्रगट झाले महाराज. आणि त्या दोघांचं एक कौतुक केलं आणि ब्रह्म विष्णू महेश प्रगट झाल्यानंतर आशीर्वाद दिला. 3 देव प्रगट आहे. विनाश सृष्टीचा होता पाहून ब्रह्म विष्णू शिव बोले त्या घाबरून. भगवान शंकर ब्रह्म विष्णू घाबरलेले आहेत. थांबावी आवरी मच्छिंद्रा विनाश, थांबावी आवरी मच्छिंद्रा विनाश, थांबवी आवरी मच्छिंद्रा विनाश, थांबवी आवरी मच्छिंद्रा विनाश. विनविती देव मच्छिंद्रास, विनविती तिन्ही देव मच्छिंद्रास, विनविती तिन्ही देव मच्छिंद्रास. देवाने मच्छिंद्राला विनंती केली, थांबव मच्छिंद्रा. हे युद्ध जर थांबवलं नाही तर ब्रह्मांडाचा नाश होईल. आणि मग 3 देवाने विनंती केल्यावर मच्छिंद्राने युद्ध बंद केलं. आणि मग मच्छिंद्राने वीरभद्राचं कौतुक केलं, वीरभद्राने मच्छिंद्राचं कौतुक केलं. दोघांचा हात एकवणाऱ्याच्या हातात दिला. युद्ध मिटलं आणि वाद थांबला. आणि सांगितलं की बाबा काय इच्छा आहे, शाबरी विद्येवरती कवित्व करा ते महाराज. बरं, मग यानेही माझ्या ग्रंथावरती कृपा करावी आणि नवनाथाची भक्ती करील त्याच्यावर वीरभद्राचे आशीर्वाद प्राप्त व्हावे. वीरभद्राने सुवेश दिला, आशीर्वाद दिला आणि वीरभद्राने वचन दिलं. युद्ध थांबलं. आता मच्छिंद्रनाथ महाराज म्हणाले, देवा तुम्ही 3 आलेले, ब्रह्म विष्णू महेश आलेले आहेत ना, एकच इच्छा आहे महाराज. काय? स्वर्गामध्ये येण्याची इच्छा आहे आणि मणिकर्णिकेचे स्नान करण्याची इच्छा आहे. आणि मग भगवंताने स्वर्गात मच्छिंद्रनाथांना घेऊन केले. मणिकर्णिकेचे करावया स्नान, विद्यानाथाचे वैकुंठी गमन. मणिकर्णिकेचे करावया स्नान, विधिनाथांचे वैकुंठी गमन. गेले तिथे महाराज, वैकुंठात गेले महाराज. वैकुंठी कैलासी एक वर्ष, वैकुंठी कैलासी एक वर्ष. ब्रह्मलोकी शेष मास रात हर्ष. स्वर्गात गेले मच्छिंद्रनाथ महाराज, स्वर्गात गेले महाराज. वैकुंठात 1 वर्ष, कैलासात 1 वर्ष, 6 महिने सत्यलोकात म्हणजे ब्रह्मदेवाकडे राहिले. देहासह गेले बरं का. जसे तुकाराम महाराज वैकुंठाला देहासह गेले, मच्छिंद्रनाथ महाराज वैकुंठाला देह घेऊन गेले. देनात ठेवा. त्रेमास इंद्रा सदनी राहिला, एक दिन सर्व देवाला दिला. इंद्राकडे 3 महिने राहिला आणि 33 कोटी देवता होते ना, त्यांच्याकडे 1 दिवस दिला. असं करता करता 7 वर्ष स्वर्गी नाथ नाथा पाहुणचार, आदर सत्कार सोडी भूमीवर. 7 वर्षे स्वर्गात मच्छिंद्र राहिले आणि पुन्हा भूमीवरती आले, पृथ्वी तलावरती. तर ते पृथ्वी तलावरती आल्यानंतर मायबापांनो जिथे आले ते महाराष्ट्राचं ठिकाण. होता भूमीवर पहा, होता भूमीवर पुन्हा आगमन. धरणी मातेसी करुणी वंदन, धरणी मातेसी करुणी वंदन, धरणी मातेसी करुणी वंदन. तिथे भूमीवर आले, मातेला नमस्कार केला. म्हणून आपण सुद्धा धरणी मातेला रोज नमस्कार केला पाहिजे. सकाळी उठल्या आईना मातेला नमस्कार करा, हाताला नमस्कार करा. समुद्र बसनी देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तोभ्यं पादस्पर्शम समस्वमे. हाताला नमस्कारा. का? या हाताने चांगलं काम हवं, कर्मयन करायचंय ना. हात कर कर म्हणता याला. कर बिन कर्म कर ये विधी नाना,
करविना कर्म कर ये विधिना. वेळ कमी. रामायणामध्ये तुळशीदास सांगतात करविना कर्म कर ये विधिना. नाना प्रकारचं कर्म आपण हाताने करतो ना. म्हणून कराग्रे बसते लक्ष्मी करमुले सरस्वती करमध्ये तो गोविंद प्रभाते कर दर्शनम. सकाळी उठल्या उठल्या हाताला नमस्कार प्रत्येकाने केला पाहिजे. आता माणसं सकाळी हाताला नमस्कार करतात पण मंत्र बदलला. सकाळी उठल्या उठल्या हाताला नमस्कार करतात बरं का दाद्या, पण कसा करतात? कराग्रे बसते चहा पात्रम. धन्यवाद. कराग्रे बसते चहा पात्रम करमुले फुलपात्रम करमध्ये भेस्किटम प्रभाते कपदर्शनम. सकाळचं कोणतं दर्शन आहे आता? आज सकाळी बशीत आणि कपाचंच दर्शन आहे ना महाराज. हा मंत्र रोज म्हणतात माणसं. कराग्रे बसते चहा पात्रम करमुले कलमुरे फुलपात्रम करमध्ये भेस्किटम प्रभाते कपदर्शनम. सकाळी सकाळी चहा पेता माणसं. पूर्वीच्या काळी लोक लिंबाचा रस प्यायचे, आयुर्वेदिक काढा घ्यायचे. आता नको तो काढा बेटी. चहा पिणं चांगली गोष्ट आहे महाराज, पण ज्याला खरंच काही गरज असेल त्यांनी चहा कोणी पिऊ नका हो. चहाचा एक मंत्र आहे, सांगू का? माहिती आहे सर्जेराव भाऊ वरपे सर? चहाचा मंत्र आहे, थोडस कडक आवाज. परिणाम चहाचा मंत्र असा आहे मार बाप. म्हातारा पहाटी चारला उठ मारी वाकाऱ्या कोरड्या खट. म्हातारा पहाटी चारला उठ मारी वाकाऱ्या कोरड्या खट. सार घरदार जागवी सुट सारी चहा खाती कडपट. सार घरदार जागवी सुट सारी चहासाठी कडपट. यो पेटून चुलीचे नेट सारी चहासाठी खडपट. म्हातारा पहाटी चारला उठ मारी वाकाऱ्या कोरड्या खट. म्हातारा चार हे गात घेतलं नाही ना. तुम्ही सगळे म्हणता राहुलजी हे गात्यातलं नाही. बघा जुन्या काळातले म्हातारे चहा प्यायला उठायचे संजू भाऊ जुन्या काळात. बरं म्हातारे माणसं जुन्या काळात चहा प्यायला उठले की जुन्या काळातले पत्राचे आणि स्लाबचे घर नव्हते, ते कुडाचे असायचे. कुडाचे तुम्हाला माहिती का? जुने घर कुडाचे असायचे. आणि मग हे म्हातारा क्वाक 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 करून उठायचं. म्हातार पहाटी चारला उठ मारी वकाऱ्या कोरड्या कुट. सार घरदार जागवी सुट पेव तुलून चुलीचे नेट. चूल पेटवायचं ना. ठेव पेटवून चुलीच्या नेट सारी चहासाठी कडपट. अशी कशी चहाची चट. जमलं. तुम्ही हा मंत्र पाठ करू नका. हा गाथ्यातला नाही, आमच्या माथ्यातला दिला तुम्हाला. आम्ही बेटामध्ये विद्यार्थी अवस्थेमध्ये असे काही तयार करायचो. बेटात मी 12 वर्ष होतो आणि आम्ही असेच काही ताली तयार करायचो, काही मंत्र तयार करायचो. अजून एक मंत्र आहे सांगू का? गाथ्यातला नाही बरं का, माथ्यातला आहे. ऐकायचं का सर? कुठेतरी तुम्ही चहा प्यायला गेले, आता चहा त्या कपही ब्रह्मचारी असतात, काही गृहस्थी असतात. बसीन कप असला की समजावा हे गृहस्थी, निष्ठा एकटा असला का ब्रह्मचारी. कप सुद्धा ब्रह्मचारी. काही काही कपात तर एवढा मोठा दिसायलाच कप असतो तात्या. कप दिसायलाच असतो, फुरका मारला की तू एका घोटात तळ काढतो. आणि काही कपा असे त्याच्यात जर चहा दिला ना महाराज, चहा दिल्या दिल्या आणि तर जे गडबडीत जर जायचं असेल आणि कथा कीर्तनाला आणि तुम्ही चहा दिला, ते स्टीलचा असणारा कप मध्ये असतो, बाहेरून त्याला फायबरचं आवरण असतं आणि स्टीलचा कप असतो, फायबरचं आवरण असतं. आणि त्या कपात जर चहा दिला आणि जर गडबडीत घ्यायला गेले, 8 दिवस जेवण नाही करते. 8 दिवस जेवण नाही करते. त्याच्याकरता एक श्लोक तयार केला, चहाम गौतम उष्णम फुंकम फुंकम पिवम. लक्षात आलं का? चहा फार उष्ण आहे म्हणून फुकून फुकून प्या. विष्णुपंत चहाम गौतम उष्णम फुंकम फुंकम पिवम. म्हणून चहा पूर्वीच्या काळी माणसं आंब्याचा रस प्यायचे, हाताला नमस्कार करायचे. आता उठल्या उठल्या चहा मागतात. कशामुळे लांबलंय? करागरवस्ते चहापात्रम करमुले फुलपात्रम करमध्ये भेस्किडम प्रभाते कपदर्शनम. हा आताचा श्लोक आहे, पहिला तसा नव्हता. कराग्रे वस्ते लक्ष्मी करमुले सरस्वती करमध्ये तो गोविंद प्रभाते करदर्शनम.
कराचं दर्शन घ्या, कर्म करा, कर्म सत्कर्म करा. सत्कर्म केलं आणि सदाचाराने जीवन जगलं की जीवन धन्य झाल्याशिवाय राहत नाही माय बापांनी. अमूल्य किमतीचं जीवन आम्हाला मिळालेलं आहे. कधी कोणाला जावं लागेल सांगता येत नाही. आज आपण इथे आहोत, पुढच्या वर्षी राहू याची गॅरंटी नाही. आज आपण इथे आहोत, 8 दिवसाचा भरोसा नाही. आज इथे आहोत, उद्याचा भरोसा नाही. आज इथे आता आहोत, 1 घंट्याचा भरोसा नाही. आणि एका क्षणाचा सुद्धा भरोसा माणसाला नाही. बर ठीक आहे, शाबाश. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं किसी का, हो साथ देती नहीं ये किसी का. सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जाते जाते, वो दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, हो दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. अलक निरंजनादेश. एकदा महाराजांकरता जोरात टाळ्या. खरं त्यांना वेळ कमी पडला मी विचार केल्यामुळे. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते, सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. नाम रह जाएगा, नाम रह जाएगा बंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी. कब किसी को जाना पड़ेगा ये पता नहीं चलेगा भाई. जिसके लिए हमने जन्म लिया है उसके लिए प्रयास कीजिए, भगवान की भक्ति कीजिए, तभी हमारा कल्याण हो पाएगा, अन्यथा नहीं. भगवान का भजन करो और भगवान की भक्ति. पहला पियो हरि नाम का, अखियां करो लाल, और प्याला पियो हरि नाम का, अखियां करो लाल. बहुत देर हो गई ना, अखियां लाल करो. आता आपण बरेच पेले पितो, नको ते पितो, पण आमच्या संतांनी सांगितलं प्याला पिव हरि नाम का, अखिया करो लाल, अरे प्याला पिव हरिनामाचा प्याला प्या, जीवन धन्य करा. कधी कोणाला जावं लागेल सांगता येत नाही. म्हणून कोणाचं वाईट कधी करू नका, कोणाच्या विषयी अंतकरणात वाईट भावना ठेवू नका, द्वेष मत मत्सर अहंकाराला आपल्या जवळ येऊ देऊ नका, आणि भगवंताचं नामस्मरण करा, संतांच्या सानिध्यात राहा, भगवंताची कथा ऐका. जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. आज या ठिकाणी
महाराज मच्छिंद्रनाथ महाराज केकाड देशामध्ये आले, वज्रेश्वरीचं दर्शन घेतलं, भूमीला नमस्कार केला. वज्रेश्वरीच्या तिथे 307 कुंड केलेले होते. विश्वामित्राने यज्ञ केला होता आणि त्या यज्ञाबरोबर एक आपलंही कुंड निर्माण व्हावा. 360 कुंड होते, उष्ण जल होतं. वज्रेश्वरी ठिकाणी मुंबईच्या जवळ विरारच्या ठिकाणी वज्रेश्वरी देवी आपल्याला माहिती, महाराष्ट्रातलं स्थान. मच्छिंद्रनाथ महाराज स्वर्गातून केकाड देशात आले, म्हणजे कोकणात, तिथे केकाड देशात आले. वज्रेश्वरीला गरम कुंडाने स्नान घातलं आणि मग पुजारणीला विचारलं, हे 360 कुंड कशामुळे? वशिष्ठाने यज्ञ केला त्यामुळे सर्व कथा सांगितली आणि देवी माता प्रसन्न झाली. देवीने 1 महिना मच्छिंद्रनाथाला तिथे ठेवून घेतलं, आशीर्वाद दिला. देवीने विविध प्रकारचे वरदान दिले. आता मच्छिंद्रनाथ महाराज यात्रा करत 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 पुढे गेले आणि मच्छिंद्रचं आगमन त्या ठिकाणी झालं. महाराज जिथे भगवंताची जन्मभूमी श्रीरामाची आहे, त्याचं नाव अयोध्या. अयोध्यामध्ये आले महाराज. तिथे आल्यानंतर अयोध्याचा राजा पाशुपत होता आणि पाशुपत राजाच्या त्या ठिकाणी अयोध्यामध्ये आल्यानंतर आगमन झालं. शेरवे तेरेचे अयोध्या पाहुणे हर्षले मन घेता राम दर्शन. अयोध्याचा राव पाशुपत जाणा, अयोध्येचा राव पाशुपत जाणा, अयोध्येचा राव पाशुपत जाणा, अयोध्येचा राव पाशुपत जाणा. आला त्या मंदिरे करण्या पूजन, आला त्या मंदिरे करण्या पूजन, आला त्या मंदिरे करण्या पूजन, आला त्या मंदिरे करण्या पूजन. अयोध्यातला आता हा राजा आहे, त्याचं नाव पाशुपत आहे. बापू पाशुपत राजा पूजा अर्चा करण्याच्या उद्देशाने त्या मंदिरामध्ये आला. मच्छिंद्रनाथ महाराज तिथे गेले, पण राजा जवळ कोणी जाऊ देत नाही, राजाला कोणी भेटू देत नाही. सेवकाने अडवलं, अंदर जाना मना है, आपको अंदर नहीं जाने देंगे हम. मच्छिंद्रनाथ कहते रे राम का दर्शन करना है, प्रभु का दर्शन करना है, भगवान का दर्शन करने के लिए हम आए हैं, कोई इच्छा नहीं है भैया जाने दो मंदिर में. नहीं जाने देंगे. बोले क्यों? आपके पास इजाजत नहीं है भगवान का दर्शन करने की? मच्छिंद्रनाथ जी कहते हैं भैया भगवान के दर्शन के लिए कोई इजाजत की जरूरत थोड़ी होती है. जिसके पास कोई कामना नहीं होती वो कभी भी किसको मिल सकता है ना. कोई अपेक्षा जिसके पास होते हैं तो वो डरता है, परवानगी लेनी पड़ती. मैं कोई मांगने के लिए नहीं जा रहा, लेकिन सेवक नहीं जाने देते, जाने नहीं देंगे हम. पाशुपत राजा मंदिरात दर्शनाला आला म्हणून सगळे मंदिरातली गर्दी, सामान्य लोकांचा प्रवेश बंद झाला. राग आला मच्छिंद्राला. मग या चाकरावर असणारा राग न करता, चाकराचा राग न धरता मच्छिंद्रनाथ महाराज रागवले. यांना दंड न देता राजाला दंड देऊ. तिथले लोक मंदिरात जाऊ देत नाही, भक्तावरती असणारा अन्याय करतास आणि आमचं दैवत त्यांच्यापर्यंत सर्वांना जाऊ देत नाही. भक्तावर अन्याय केला की मग खऱ्या भक्ताला त्रास ते खरं सहन होत नाही. खोटे वागायला लागले, खऱ्या भक्ताला ते सहन होत नाही. आमचे सर्जेराव कोते पाटील म्हणाले, शिर्डीत आल्यानंतर कोणी साईबाबाच्या भक्तावाला त्रास झाला, आम्ही शिर्डीचे गावकरी उठून उभा राहतो आणि त्यांच्या पाठीमागे खंबीर राहतो. भक्ताला त्रास झाला, खऱ्या माणसाला त्रास होतो. मच्छिंद्रनाथाला मध्ये जायला मिळालं नाही, म्हणाले सेवक जाऊ देत नाही. सेवकावरती राग न करता, सेवकाला त्रास न देता, मग इथली ही सिस्टीमच असे ना, राजाला त्रास देऊ आपण. हातात भस्म घेतला, वज्रपर्यंत मंत्राने जपला, स्पर्शास्त्र टाकला. राजाने हात जोडले, रामाला नमस्कार करण्याकरता राजा भागला. स्पर्शास्त्र फेकल्या त्या ठिकाणी राजा तसाच जमिनील चिटकला. पशुपत घालीत होता लोटांगण, पशुपत घालीत होता दंडवत, माही चिकटल रावतो क्षणात क्षणात, माही चिकटल रावतो क्षणात. पशुपत घालीत होता दंडवत, पशुपत घालीत होता दंडवत, माही चिकटल रावतो क्षणात, माही चिकटल रावतो क्षणात. याच ठिकाणी दंडवत घालता घालता राजाने दंड प्रणाम केला. त्या वाकड्याला अवस्थेत वाकला होता तसाच चिटकला. सगळे मंत्रीगण सैरावैरा धावू लागले. महाराजांची अवस्था कोणी केली, सैरावैर धावले. कोणीतरी साधूचा अपमान झाला असावा. शोधाशोध सुरू झाली आणि मग बाहेर मंदिराच्या अंगणामध्ये मच्छिंद्रनाथ दिसले. क्षमा करा महाराज, क्षमा याचना करीती मंत्रीगण. विभक्त मंत्रे मुक्त केला राजन. क्षमा याचना केल्यानंतर विभक्त असरांनी त्याला मुक्त केलं.
आणि राजाही दर्शनाला आला. महाराज, चुकी झाली आमच्या सेवकाकडनं, क्षमा करा महाराज. नाथ प्रसन्न झाले. काय इच्छा आहे राजा तुझी, मागून घे. म्हटले महाराज काहीच इच्छा नाही. तुमच्यासारखे संत आले, दर्शन झालं, भाग्य उदयाला आलं. ज्या दिवशी संत भेटतात पहिल्यांदा राजांनी नमस्कार केला. संत भेटल्या भेटल्या नमस्कार करा. संत आल्यानंतर पूजन करा. संतांचं पाद्यपूजा, दर्शन, सन्मान, सत्कार, दान, दक्षिणा, जो कोणी हे करतो त्याच्या घरी अक्षय लक्ष्मीचा वास असतो आणि प्राप्त होत असते लक्ष्मी. राजांनी पाद्यपूजा केली, नमस्कार केला. तद्विद्येन प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानं ज्ञानिन तत्त्वदर्शनः. तरी तनुमनो जीवे चरणासी लागावे आणि अगरगत्य करावे ताश्य सकळ. पहिल्यांदा संताला नमस्कार करा. नमस्कार केल्यानंतर पूजन करा, पाद्यपूजन करा, कुंकुम तिलक करा, सत्कार वस्त्र द्रव्य देऊन सत्कार करा, दक्षिणा द्या आणि मग जवळ बसा. जवळ लगेच जाऊ नका. भगवंताकडे अर्थात संताकडे गेले, गडबड किती असू द्या पण 5 मिनिटं तरी वेळ काढली पाहिजे. पण आता इतके माणसं बिझी झाली, इतके बिझी झाली, ही सापडतच नाही कोणी. पण संताकडे गेल्यावर बसलं पाहिजे, मंदिरात गेल्यावर बसलं पाहिजे आणि भगवंताकडे जाऊन विनंती केली पाहिजे, संताकडे विनंती केली पाहिजे. महाराज, मी आतापर्यंत जीवन जगलेलो आहे, मला कधी जावं लागेल सांगता येत नाही, पण माझा उद्धार कशाने होणार आहे तुम्ही सांगा. कै मी उद्धार पावेन, कै मी उद्धार पावेन, कै मी उद्धार पावेन, कै मी उद्धार पावेन. काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. कैये खंड येईल कर्म, 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 कैये खंड येईल कर्म. दत्त निरंजन. प्रेम से बोलो आदेश. सगळे म्हणा आदेश. बाय बापांनो, बचिंडनाथ महाराज त्या ठिकाणी विनंती करत आहेस. राजा काय पाहिजे मागून घे. काही नाही, एकच इच्छा आहे महाराज, माझा उद्धार झाला पाहिजे, रामाचं दर्शन घडलं पाहिजे आणि आम्हाला प्रभू दर्शन झालं पाहिजे. असा कधीतरी उद्देश अंतकरणामध्ये प्रगट करावं. जीवन कधी संपेल सांगता येत नाही आणि म्हणून संतांना एकच प्रश्न करा, कै मी उद्धार पावेल, कै कृपा करील नारायण. ऐशे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. संत सानिध्यात भजन केल्यानंतर, संत सानिध्यात भक्ती केल्यानंतर, संत सानिध्यात अन्नदान केल्यानंतर आणि संत सानिध्यात यात्रा केल्यानंतर त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. मायबापांना उद्धार होण्याकरता हे मार्ग आहेत. भक्ती भजन केलं पाहिजे. त्या वृंदावनामध्ये बघा तुम्ही, 80-90 वर्षाच्या वयातले मुलं, म्हातारे माणसं, म्हातारे महिला राधेचं भजन सुरू झालं का ठुमका लावतात. भगवंताचं दर्शन झालं. हा हा काय दर्शन आहे हो. बाके बिहार की देख छटा, अर बाके बिहार की देख छटा, देख छटा, मेरत मन हे गयो लटापटा, मेरत मन हे गयो लटापटा, मेरत मन हे गयो लटापटा. बाकी बिहार की देख छटा, देख छटा, मेरत मन हे गयो लटापटा, शाबाश. मेरत मन हे गयो लटापटा, मेरत मन हे गयो लटापटा. हरे
लटापटा रे लटापटा लटापटा रे लटापटा लटापटा रे लटापटा लटापटा रे लटापटा भागे बिहारी की देख चटा निरत मन हे गयो लटापटा निरत मन हे गयो लटापटा निरत मन हे गयो लटापटा भागे बिहार की देख चटा रत मन हे गवे लटापटा रत मन हे गवे लटापटा या भगवान परमात्म्याचं दर्शन झालं मन प्रसन्न होतं महाराज एक दिवस रामाचं दर्शन व्हावं एक दिवस कृष्णाचं दर्शन व्हावं आणि नवनाथाची कृपा झाली की 33 कोटीचं दर्शन होत असतं देवतांचं ध्यानात ठेवा आज या ठिकाणी राम दर्शनाकरता पाशुपत राहत्या व्याकुळ झालेले आहेत एकच इच्छा आहे मायबापांनो ठीक आहे भगवान रामाचं दर्शनाची इच्छा आहेत हा प्रसादाच्या अंगणामध्ये मच्छिंद्रनाथ महाराज राजा पाशुपत्याला घेऊन गेला हातामध्ये भस्म घेतला आणि अभिमंत्रित केला आणि सूर्यावरती फेकला वात आकर्षण मंत्र त्या ठिकाणी फेकला महाराज आणि सूर्य त्या ठिकाणी खाली येऊन पडला प्राणाचं चलनवलन बंद पडलं इथे ब्रह्म विष्णू महेश प्रकट झाले भगवान विष्णू म्हणाले याला का बंदिस्त केलंस तू मच्छिंद्रनाथ म्हणाले प्रभू हा पाशुपत राजा रामवंशातला आहे आणि सूर्यवंशातला असणारा हा पाशुपत राजा आहे आणि सूर्यवंशात राम जन्माला आले रामाचं दर्शन व्हावा ही पाशुपताची इच्छा आहे पण सूर्य एकदाही आला नाही आणि आपल्या वंशजाची इच्छा पूर्ण केली नाही म्हणून मी ताडण केलं भगवान विष्णू म्हणाले बाबा सगळं तुझ्या इच्छाप्रमाणे होईल पहिल्यांदा सूर्याला मुक्त कर सूर्यालाही ताडण करण्याची ताकद आमच्या नवनाथामध्ये मच्छिंद्रनाथ महाराज मध्ये सगळे जग सूर्याला घाबरतं पण ते सूर्यालाही धरतीवरती पाडलं त्याला आणि मग मात्र सूर्याला सावध केलं आणि मग सूर्यदेव 33 कोटी देवता सूर्याला नमस्कार करू लागले नारायणाला आणि मग सूर्यनारायण म्हणाले हे प्रभू महाप्रभू विष्णूला म्हणाले मला ज्यांनी धरणीवर पाडलं तो जती योगी कोण आहेस सगळ्यांनी सांगितलं जा मच्छिंद्रा सूर्याला नमस्कार कर दर्शन घे सूर्यनारायणाजवळ गेले मच्छिंद्रनाथ दर्शन घेतलं काय इच्छा आहे तुझी एकच इच्छा आहे सूर्यवंशामध्ये भगवान श्रीराम जन्माला आले ह्या पाशुपत राजाची इच्छा आहे की रामाचं दर्शन व्हावं पण तू पूर्ण इच्छा नाही केल्यामुळे मी तुला ताडण केलं याला रामाचं दर्शन करून दे भगवान विष्णू म्हटले सगळं तुझ्या इच्छाप्रमाणे होईल मुक्त कर सूर्याला सांगितलं मुक्त केलं आणि साबरी विद्येवरती कवित्व करतो याला सुवेश दे जो कोणी नवनाथाची गाथा पारायण करील वाचन करेल कथा ऐकेल त्याच्यावरती सूर्याची कृपा अक्षय राहील हे वरदान दे आणि मग मुक्त करतो केलं वरदान दिलं सूर्याची कृपा झाली आणि आता सांगितलं प्रभू एकच इच्छा आहे रामाचं दर्शन या पाशुपत राजाला झालं पाहिजे भगवान विष्णूच होते विष्णूचाच अवतार श्री राम आहे भगवान विष्णू राम लक्ष्मण रूपामध्ये प्रगट झाले आणि पाशुपत राजाला दर्शन झालं सगळ्या कुळाचं कल्याण झालं आणि अयोध्येतले लोक धन्य झाले आज भगवंताचं दर्शन झालेलं आहे पाशुपत राजाला रामाचं दर्शन घडलं मच्छिंद्रनाथामुळे आणि आपल्यालाही एखाद्या संतांमुळे भगवंताचं दर्शन व्हावं जीवन धन्य व्हावं याकरता संतांची सेवा निष्काम भावनेने केली की आपल्यावरती भगवंताची कृपा होत असते अशी ही नवनाथाची कथा अमर आहे अजर अमर आहेत फार सुंदर आहेत आजच्या कथेला या ठिकाणी विराम देतो आहे जाता जाता एक सूचना आहे 29 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालामध्ये अडबंगनाथ संस्थान भामानगर इथून वृंदावन मथुरा वृंदावनची भागवत कथेचं निवेदन आणि तीर्थयात्रेचं निवेदन आम्ही अडबंगनाथ संस्थांनी केलेलं आहे आपल्यालाही इच्छा जर असेल तर आपल्या दाड गावातील आणि पंचकृषीतील भाविक मंडळी वृंदावनमध्ये भागवत कथा आहे भगवान श्रीकृष्णाच्या भूमीमध्ये भागवत कथा आहे आणि यात्रा आहे ज्याला शक्य असेल त्यांनी नक्की त्या ठिकाणी लाभ घ्यावा ही अशी विनंती आमच्या सर्जेराव भाऊची होती म्हणून जाहीर केली धन्यवाद अलक निरंजन आदेश माझ्या वाणीला विराम देतो पुढची सूचना होईल सूचना झाल्याशिवाय कोणी उठू नये प्रेम से बोलो आदेश धन्यवाद।